नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्रातील राजकारण आणि मराठा आरक्षण. या संदर्भात आपण जे आहे ती थोडीफार समीक्षा करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं वारं जे आहे ते वाढलंय. त्याचं जे वातावरण आहे ते मोठ्या पद्धतीने पेटलंय. मराठा आरक्षणासाठी काही प्रमाणात सरकारने प्रयत्न केलेत, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी जे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभा केले, मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून जे आहे ते प्रयत्नशील आहेत. याबद्दल आपण महाराष्ट्रातील राजकारण आणि मराठा आरक्षण याबद्दल थोडीफार समीक्षा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण या आरक्षणाच्या अनुषंगाने दुसरीकडे जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ते मराठा आरक्षणाचा सोशल मीडियावर मोठा भाव करताना दिसत आहेत. परंतु त्यांचेच नेते मात्र मराठा समाजाच्या टाळूवरचं लोणीच खाऊ अशी त्यांची भूमिका आहे की काय असं दिसून येते. कारण आपण जर बघितलं तर हे मराठा आरक्षण आहे, याच्यामधले आंदोलन झालेत वेगवेगळे. मध्यंतरी आंतरवाली सराटीवर आंदोलकावर लाठीचार्ज झालाय. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ढवळून निघाल्यात, वेगवेगळ्या सभा झाल्यात, मोठे मोठे मराठा आरक्षणाच्या संदर्भातले जे आहेत त्या बैठका संपन्न होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण या मराठा आरक्षणाने ढवळून निघाले. परंतु यामध्ये विशेष करून महाविकास आघाडीचे जे काही नेते आहेत आणि संपूर्ण जवळपास कार्यकर्ते आहेत हे मराठा आरक्षणाचाच बाऊ करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे यांचे नेते मात्र मराठ्यांच्या टाळूवरचं लोणीच खाऊ अशीच पद्धत त्यांची आहे की काय असं दिसून येते. कारण मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर एवढे सगळे जे मुख्यमंत्री याआधी होऊन गेले त्यामध्ये ते कुठल्याही समाजाचे असो, परंतु माझ्या मते, माझ्या माहितीनुसार तरी एकनाथ शिंदे यांनी जेवढे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केलेत तेवढे मला एकाही मुख्यमंत्र्यांनी केलेत असं काही आढळून आलं नाही. ठीक आहे, तो लाठीचार्ज झाला त्याचं समर्थन आपण अजिबात करत नाही, ती गोष्ट चुकीचीच आहे. परंतु हे जे कार्यकर्ते आहेत, काही नेते मंडळी आहे महाविकास आघाडीची, या आरक्षणाचा सरकार आणि भाजप या दोघा विरोधीच्या ज्या काय पोस्ट आहेत त्या सोशल मीडियावर मोठ्या पद्धतीने व्हायरल करताना दिसून येते. अरे बाबांनो, मग त्यांनी जर असं केलं, एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासाठी एवढे प्रयत्न केले, उलट मराठ्यांचंच वाटोळं मराठ्यांचेच नेते म्हणले जाणारे शरद पवार यांनीच केले. कारण शरद पवार ज्यावेळेस 1994 ला मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी गुपचूप मराठा समाजाचं काही टक्के आरक्षण जे आहे ते इतर समाजाला वाटलंय. त्याचं परिपत्रक जे आहे ते आपण बघितले. मग तुम्ही मराठ्यांचेच नेते म्हणून घेता, मराठ्यांचे कैवारी म्हणून घेता, मराठ्यांच्या मातावर तुमचा डोळा ठेवता आणि मग दुसरीकडे मराठ्यांचंच वाटोळं करायला निघालात. याबद्दल आपण कधी बोलणार आहात का नाही? परंतु हे कार्यकर्ते मात्र त्याबद्दल चूप अवस्थेत आहेत, शांत, काहीच बोलायचं नाही, काही कुठलीच प्रतिक्रिया नाही. म्हणून मराठा आरक्षणाचं वाटोळं शरद पवार त्यामध्ये मोठ्या पद्धतीने जे आहेत ते सहभागी आहेत. कारण शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना मराठ्यांचं जे आरक्षण आहे ते काही प्रमाणात इतर समाजाला जे आहे ते वाटले. मग त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहात की नाही? परंतु असं होताना दिसून येत नाही. फक्त मराठ्यांच्या मतावर डोळा ठेवायचा आहे, मराठ्यांच्या मताचा फायदा घ्यायचा आहे आणि आपली खुर्ची आणि आपली सत्ता जी आहे ती कायम ठेवायची. दुसरीकडे असंही म्हणायचंय, जाणकार नेते आहेत, मराठ्यांचे नेते आहेत, मराठा समाजाचा नेता आहे, तो मोठा झाला पाहिजे आणि मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठ्यांचंच वाटोळं केलं पाहिजे असं वाटतंय का तुम्हाला? कारण हा जो महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने आघाडीवर असल्याचं दिसून येते. कारण या आरक्षणाचा बाऊ करून यांना निवडणुकीमध्ये जो आहे तो आपली सत्ता मिळवून घ्यायची, आपल्याला मतदान मोठ्या पद्धतीने जे आहे ते मिळवून घ्यायचे. कारण सरकार विरोधी आणि भाजपा विरोधीच्या ज्या काही पोस्ट आहेत त्या मोठ्या पद्धतीने व्हायरल होताना दिसत आहेत. ठीक आहे, एक बाजू ती झाली. दुसरी बाजू आहे, तुम्ही तुमच्या नेत्यांनी महाविकास आघाडीमधले ते शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो, राहुल गांधी असो, यांनी काय प्रयत्न केले ते सुद्धा तुम्ही जनतेसमोर येऊ द्या ना. परंतु या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलीही भूमिका जी आहे ती घेतल्याचं दिसून येत नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत यांचं त्रिकूट सरकार आहे, त्यामध्ये बीजेपी सहभागी आहे, त्यामध्ये अजित पवार गट जो आहे तो सहभागी आहे. आणि एवढं सगळं असताना मुख्यमंत्र्यांनी जेवढे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केलेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी कुणबी नोंद शोधीसाठी कमिट्या स्थापन केल्यात, वेगवेगळ्या न्यायमूर्ती जस्टिस निवृत्त जे काय आहेत शिंदे त्यांची एक समिती स्थापन केली, आयोगही त्यासाठी स्थापन केलाय. वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याही कमिट्या स्थापन करून सगळं जे आहे ते
मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं, कुणबी नोंदीच्या अनुषंगानं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न जे आहेत ते केलेत. मी त्यांची री ओढत नाही, हे सुद्धा लक्षात असू द्या, कारण त्यांनी प्रयत्न केलेत. या अगोदर एकाही मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं एवढे प्रयत्न केले नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि मग एवढं सगळं असताना तुम्ही सरकार विरोधी, भाजपाच्या विरोधी या ज्या आहेत त्या मोठ्या पोस्ट ज्या आहेत त्या शेअर करताना दिसत आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त आंतरवादीचा लाठीचार्ज जो आहे तो मोठ्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो. तो लाठीचार्ज झाला त्याचं आपण समर्थन करत नाही, ती चुकीचीच गोष्ट आहे, त्याचं समर्थन आपण अजिबात करत नाही. परंतु इतर ज्या बाबी आहेत मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं सरकारनं जेवढे प्रयत्न केलेत त्यातले किती टक्के प्रयत्न तुमच्या नेत्यांनी केलेत तेही कळू द्या. उलट तुमच्या नेत्यांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये त्याचं घोंगडं तसंच भिजत राहावं आणि आपली सत्ता आणि खुर्ची कायम राहावं असं जे आहे ते तंत्र अवलंबले काही काय. कारण शरद पवार सगळ्यात जास्त जे आहे ते मराठा समाजाचे मारेकरी असल्याचं जे आहे ती चर्चा होताना दिसते. कारण शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण देणं तर दूरच, आरक्षणावर विचार करणं तर दूरच, परंतु मराठ्याचंच आरक्षण जे आहे ते इतर समाजाला गुपचूप काही टक्के जे आहे ते वाटले. मग त्यावर तुम्ही कधी बोलणार आहात? मग जसं सरकार, जसं भाजप, जसं मराठा आरक्षणाला बाधक ठरलंय तसं तुमचे शरद पवारही बाधक ठरले. याबरोबरच उद्धव ठाकरेंचं मराठा आरक्षणासाठी किती टक्के योगदान आहे, त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय पावले उचललीत हेही बघणं गरजेचं आहे. परंतु या नेते मंडळींना महाविकास आघाडीच्या फक्त मराठ्यांच्या टाळूवरचं जे आहे ते लोणीच खाऊ अशीच भूमिका त्यांची आहे की काय? कारण मध्यंतरी सरकारने जी आहे ती बैठकही बोलवली होती. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे का नाही यासाठी बैठक बोलवली. ही सगळे नेते मंडळी संध्याकाळपर्यंत सजून बसली आणि ऐन बैठकीच्या वेळेला या नेते मंडळीने दांडी मारली. मग तुम्ही इकडे म्हणताय मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसीतून दिलं पाहिजे, आणि मग तुम्ही त्या बैठकीला दांडी मारताय. तुमची भूमिका काय तुम्ही स्पष्टच करत नाही. म्हणजे तुम्ही फक्त मराठा समाजांच्या टाळूवरचे फक्त लोणीच खाऊ अशीच भूमिका तुमची दिसून आली. आणि दुसरीकडे तुमचे कार्यकर्ते जे आहेत या मराठा आरक्षणाचा मोठा बाऊ करताना दिसून येत आहे. तो लाठीचार्ज झाला, ती चुकीची गोष्ट झाली, त्याला समर्थन आपण देत नाही, करतही नाही आणि कोणीच करणार नाही. लाठीचार्ज हा चुकीची गोष्ट झाली. पण जर दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी जेवढे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केलेत त्यामध्ये कुणबी नोंद शोधणे असतील, त्यामध्ये वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत त्या स्थापन करणे असतील, न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती जे आहेत जस्टिस शिंदे समिती स्थापन करणं असेल, नंतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना असेल, याबरोबरच महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ अधिकारी नेते मंडळी यांना कामाला लावणं असेल, या सगळ्या गोष्टीसाठी एकनाथ शिंदे यांनी जेवढा पाठपुरावा केलाय, जेवढे प्रयत्न केले तेवढे एकाही मुख्यमंत्र्याने केले नाही. तो कुठल्याही समाजाचा असो, मराठा समाजाचे तर नाहीच नाही. उलट शरद पवार यांनी मराठा समाजाचं आरक्षण जे आहे ते काही अंशी इतर समाजाला गुपचूप वाटलंय. मग सगळ्यात जास्त मराठा समाजाचे मारेकरी कोण हे सुद्धा शोध घेणं गरजेचं आहे. यामध्ये तरी मला तरी शरद पवार यांनी मराठा समाजाचा नुसता बाऊ केलाय, मराठ्यांचे नेते म्हणून स्वतःला म्हणून घेत आहेत, आणि दुसरीकडे मराठा समाजाचं जे आरक्षण आहे ते मुख्यमंत्री असताना इतर समाजाला काही टक्के गुपचूप वाटतायत. ही सुद्धा खेदाची बाब आहे. म्हणून या महाविकास आघाडीचे काही कार्यकर्ते आणि बहुतांश नेते जे आहेत मराठा आरक्षणाचा बाऊ करताना दिसून येत आहेत. परंतु या महाविकास आघाडीमधील सर्व नेत्यांचं मराठा आरक्षणासाठी योगदान काय आहे, किती आहे, त्यांनी मराठा आरक्षणासाठी काय काय प्रयत्न केलेत हेही तुम्ही समोर येऊ द्या. तुमच्या नेत्यांनी मराठ्यांचं कसं वाटोळं केलं हेही काही अंशी समोर येऊ द्या. परंतु असं होताना दिसत नाही. आणि हे जे आहेत फक्त मराठा आरक्षणाचा जो आहे तो बाऊ करताना दिसत आहेत. म्हणून महाराष्ट्रातील राजकारण आणि मराठा आरक्षण हे जे विषय आहेत हे निवडणुकीमध्ये गाजताना दिसून येत आहेत. कारण लोकसभेमध्ये या महाविकास आघाडीला याचा मोठा जो आहे तो फायदा झालाय. कारण मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळेस जे आहे शब्द उच्चारले होते, यांनी ज्यांनी विरोध केलाय त्यांना पाडा, आणि मराठा समाजाचं बहुतांश जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं ऐकून त्यांनी महाविकास आघाडीला जो आहे तो कौल दिल्याचं आपल्याला दिसून आलंय. यामध्ये बीजेपीला मोठा फटकाही बसलाय. परंतु चला ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. परंतु सद्यस्थितीत तरी गेल्या कित्येक महिन्यापासून मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे याचं समीकरण जे आहे हे मोठं गाजताना दिसतंय. आणि त्यामध्ये महाविकास आघाडीचे जे काही बहुतांश कार्यकर्ते आहेत आणि काही नेते आहेत ते मराठा आरक्षणाचा बाऊ करून आपली पोळी भाजून घेण्याची जे आहे शक्यता आहे. दुसरीकडे यांचे नेते मंडळी मात्र फक्त मराठा समाजावरच्या
टाळूवरचं लोणीच खाऊ असं त्यांचं जे आहे ते दिसून येते. म्हणजे ठामपणे उघडपणे हे बोलायला तयार नाहीत. कारण मराठा आरक्षणाला आपण जाहीरपणे जर पाठिंबा दिला तर इतर समाज नाराज होऊन त्याचाही आपल्याला फटका बसेल. आणि म्हणून यांना मराठ्यांचीही नाराजी ओढून घ्यायची नाही, इतर समाजाची नाही, आणि असं स्थिर राहायचंय. आणि दुसरीकडे नुसतं म्हणायचंय मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे. अरे बाबांनो, तुम्ही सत्तेत एवढे वर्ष होतात ना, तुम्ही कुठला दिवा लावलाय ते सुद्धा काही कळू द्या. परंतु असं होताना दिसत नाही. कार्यकर्ते त्यावर बोलायला तयार नाहीत. परंतु या मराठा आरक्षणाचा भाऊ करायला सगळ्यात जास्त जे आहे ते कार्यकर्ते महाविकास आघाडीचेच मोठा भाऊ करताना दिसून येत आहेत. चला, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. याबरोबरच असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. वास्तव न्यूजच्या रोखोकमध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.